मंडळी 2017 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महानगरपालिका यांच्या निवडणुका होत्या 17 मध्ये बरं का. तर 2017 मध्ये आमच्या भागातून म्हणजे या यवत भागातून किंवा ह्या खोडबाव खोर हे जे हा जो गण आहे खोर हा गण होता, ह्या गणामधून मी सुद्धा इच्छुक होतो जिल्हा परिषदला झेडपीला. मी सुद्धा इच्छुक होतो त्यावेळेला. तर झालं असं की साधारणतः जो काही त्यांचा क्रायटेरिया असतो त्यावेळेला आरक्षण होतं, अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षण होतं झेडपीला बरं का. तर आरक्षण असल्या कारणाने मी कागदपत्र काही गोळा करायचे होते. कागदपत्र गोळा करायला भरपूर पळापळी झाली. एक तर मेन म्हणजे आपल्याला काँग्रेस पक्षातून तिकीट होतं. हो, तुम्हाला ऐकायला वाटलं असेल ह्याच्याकडे काय असायचं, ह्याला कोण द्यायचं तिकीट, पण होतं, सत्य परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षामधून तिकीट होतं आपल्याला. पण अगदी आम्ही ठरलं होतं सगळं पार. आमचे पेपरला नावसुद्धा आलं होतं झेडपीचे उमेदवार यवत गणामधून काँग्रेस पक्षातर्फे बालाजी बळीराम घोडके असं हे पण आलं होतं. नाव सगळं अगदी 2 दिवसावरती म्हणजे. आणि त्यावेळेला आम्ही आमदार पुरंदरचे माजी आमदार संजयजी जगताप, ते पुणे जिल्हा अध्यक्ष होते त्या आत्तापर्यंत होते, ते आत्ता गेले भाजपमध्ये, पण तोपर्यंत ते होते. त्यावेळेला आम्ही 2-3 वेळा त्यांना तिथं काँग्रेस भवनला मीटिंग झाली, बैठक झाली. आमचे तिथं मित्र आहेत विजय जाधव, विजय एन टीचे ते अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे. तर मग त्यांच्यातर्फे तिथं ते मीटिंग झाली 3-4 वेळा जाधवांची. त्यांनी आम्हाला जगताप साहेबांबरोबर बोलणं करून दिलं, मीटिंग करून दिली. बाबा यवत गणामधून हे इच्छुक आहेत झेडपीला, काय जिल्हा परिषदला इच्छुक आहेत असं त्यांनी हे केलं होतं. तर मग सगळं झालं, ठीक आहे, तयारी झाली. पण त्यावेळेला परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती एकदम क्षुल्लक आहे, म्हणजे एकदम किरकोळ होते. म्हणजे अक्षरशः गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पण पैसे नव्हते मोठ्या गाडीमध्ये, म्हणजे अशी परिस्थिती होती. पण गाडी वगैरे होती, दारात उभं होती, पण पैसे काही नव्हते आपल्याकडे. म्हणजे परिस्थिती खराब होती त्या पिरियडमध्ये. तरी पण आपण धाडस केलं होतं, म्हणलं चला जे होईल ते होईल. आपल्याला तर आपण थोडंच निवडून येणार आहे, एक से बडकर ती महारथी असतात, इच्छुक असतात. तर त्यावेळेला काही ठिकाणी बऱ्याच चर्चा होत्या की खिल्ली उडवल्यासारखं, म्हणजे आपली खिल्ली उडवतात लोक. म्हणजे लोकशाही, शेवटी लोकशाहीत काही कोणालाही अधिकार आहे, सर्वांना अधिकार आहे. तर त्यावेळेला आत्ता काल मागच्या 8 दिवसापूर्वी माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचा पक्षप्रवेश झाला. त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुद्धा तिथं एक वक्तव्य केलं की कार्यकर्त्यांना सुद्धा इच्छा असते की कोणाला काय व्हावं वाटतं, कोणाला काय व्हायची इच्छा असते. नुसतं पळायचं यांच्या मागं. तर त्यांनी थोडंसं कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हावं वाटतं, कोणाला पंचायत समिती सदस्य, कोणाला ग्रामपंचायत सदस्य, असे अनेक प्रकारचे होऊ वाटतं असं दादांनी. आता मी टाकले बघ, माझे एक व्हिडिओ टाकलेला आहे मी 2 दिवसापूर्वी, आज पण टाकलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा अजितदादासुद्धा म्हणतायत की कार्यकर्त्यांना सुद्धा नाराज केलं नाही पाहिजे. त्यांनाही इच्छा असते कुठेतरी, नुसतं ह्यांच्या मागं पळायचं नाही, तर यांनाही थोडंसं काहीतरी आपण हे केलं पाहिजे असं दादांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे मी आता हा सांगण्याचा उद्देश की 2017 साली मी इच्छुक होतो. त्यावेळेला माझे अगदी आमच्या ह्या यवत गावामध्ये किंवा इकडे तिकडे सगळीकडे ही बातमी पसरली होती. पेपरला जाहिरात पण, नाव पण होतं माझं इच्छुक उमेदवार काँग्रेसचे, अगदी डिक्लेअर झालं होतं. पण काही कारणास्तव ते पुढं सांगतो ती स्टोरी काय झाली काय नाही ते. सर्वप्रथम आधी आमच्या यवतमधून 2-3 होते, 3 जण होते, 4 जण होते अनुसूचितमध्ये, त्यात मी 5वा. हां, म्हणजे असे होते 4-5 जण होते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, दोन्ही मिक्स. तर त्यावेळेला सांगायचा उद्देश म्हणजे त्यावेळेला जे काही कागदपत्र लागतात माझे, तर कास्ट सर्टिफिकेटपासून सुरुवात होती बरं का. आपण अनुसूचित आहे हे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा माझ्याकडं नव्हतं. पण त्या 15 दिवसामध्ये ते कागदपत्र
कास्ट सर्टिफिकेट काढायला वेळ गेला. तर कास्ट सर्टिफिकेटला एक जुने पुरावे काढायचे. 1949च्या अगोदरचा एखादा पुरावा पाहिजे आपण ह्या समाजाचे असलेले त्याचा. तर ते पुरावा गोळा करायला आम्हाला कमीत कमी 8 दिवस गेले. आमचे मूळ गाव तिकडं सोलापूर साईडला होतं पूर्वी. मग सगळे जुने पुरावे तिकडेच सोलापूर साईडलाच, पंढरपूर प्रांताकडे ते कास्ट सर्टिफिकेट काढायला दिलं, गोळा केले. आमची आजी आहे ती आमची तिचा पुरावा जोडला, तिच्या पुराव्यावरनं मग ते झालं सगळं. मग कास्ट सर्टिफिकेट निघलं. पण त्यानंतर एक जात पडताळणी प्रमाणपत्र असतं, त्याला काय म्हणतात, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला ते सर्टिफिकेट आम्हाला भेटलंच नाही. म्हणजे त्याची काय पावती असली तरी चालत होतं. म्हणजे ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण काढायला दिले, ते जमा केले, त्याची एक पावती असली तरी ते चालत होतं त्यावेळेला जिल्हा परिषदला. मग ती पावती आम्हाला मिळाली कधी, उद्या फॉर्म भरायचा, उद्या शेवटची तारीख आहे, उद्या 4च्या आत डिक्लेअर करायची. तर आम्हाला उद्या संध्याकाळी आमच्या हातात ती पडताळणी प्रमाणपत्राची जी काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पावती असते ती पावती मला संध्याकाळी भेटली. म्हणजे वेळ निघून गेली, सगळं झालं जिकडं तिकडं. तो परत इकडं आमचे जे तालुका अध्यक्ष होते इथले, त्या तालुका अध्यक्षांनी दौंडच्या एका दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी ते दिलं. जे काय असेल ते इच्छा अशी आहे की आपणही, मला असं वाटतं की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान आहेत, ऑक्टोबर-डिसेंबर या दरम्यान चालू होतील. मला असं वाटतं ह्या वर्षी आता काँग्रेसचं तर काय कुठं काय नाही समजा, पण एक आपलं साधं सिंपल आपण एक तयारी करू, नाही का, राहू आपलं अशीच मज्जा. एक बाबा होता कोणतरी इच्छुक उमेदवार होता त्यावेळेचं स्वप्न, अर्धवट स्वप्न पूर्ण करू, उभं राहायचं बरं का. ते निवडून तसलं सोडून द्या, तसलं कोणी येत नसतं. ते फक्त आपलं जे येणारे रती महारती असतात मार्केटमध्ये, फक्त आपण एक आपली इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेला. ते मिळत होतं, तिकीट पण मिळालं, अधिकृत पक्षाकडून तिकीट मिळत होतं. म्हणजे पण ते झालं नाही. एका व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र जे असतं ते प्रमाणपत्र मला भेटलं नाही 2017 साली. ते भेटलं पण उशिरा भेटलं पावती. त्या कारणामुळे मी म्हणजे माझं रिटर्न हे झालं, कॅन्सल झालं सगळं. नाही तर एक होतं बाबा इच्छा, बाबा आपण ते निवडून येणार नाही हे तर आधीच आहे, काळ्या दगडावरची पांढरे घे. कारण इथं रती मारती गावकरी, प्रॉपर गावकरी पडले, तिथं पैशावाले पडले, ते एक सबडकर का. आपण पेट्रोलला पैशाला महाग गाडीच्या, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती ना. आत्ताची तरी परिस्थिती काही नाही, आता बी काही नाही. आता बी आपण हेच आहे, सर्वसामान्यच आहे. आजही आपली परिस्थिती सेमच आहे काय, पण थोडासा फरक आहे त्यात आज आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. एक 10% 20% फरक झालेला आहे आपल्याकडे त्या परतमध्ये. तर त्यावेळेला बरेच लोक म्हणायचे की हे काय असतं का, आणि हे काय हितलं आहे का, आणि हे काय असं करणार आहे का, हे काय जिल्हा परिषद कुठं काय ह्याचं काय होणार आहे, काय चालणार आहे, मार्केटमध्ये पडल्यात एक से बडकर एक, असे काही ठिकाणी मी चर्चा माझ्या कानावरती ऐकली होती. असो जे काय असेल ते बोलण्याचा उद्देश हाच आहे की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आता येणाऱ्या, याच्यामध्ये आपल्याला आपण फॉर्म भरायचा आहे. आपल्याला म्हणजे इच्छा आहे आपली की नुसतं भरायचं प्रोसिजर करायचं. आपल्याला पुढं जायचं नाही, काय नाही बाबा. जिल्हा परिषदला आपण लोकांना वाटावं बाबा की हा बाबा जिल्हा परिषदला फॉर्म भरले, कोण आहे, हा बालाजीराव घोडके. बाबा दौंड तालुक्यात कमीत कमी ओळखतील 4 लोक. ऑलरेडी आपल्या सोशल मीडियामुळे आपण इतकं आपलं यूट्यूब चॅनल आपलं प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे. मग आपण लोकांची जाहिरात करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची जाहिरात करायला काय अडचण आहे. भले खिशात 1 रुपया नाही आपल्याकडं, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर आहे की ह्याच्याकडे 1 रुपया नाही. पण हरकत काय आहे हे करायला, तुम्हाला काय वाटतं सांगा. एक विनोदाचा भाग आहे हा. राहू बा आपलं एक कुठून ना कुठून तिकीट तर कोण आपल्याला देणार आहे, कोण देणार आहे. चांगले मार्केटमध्ये आहेत, चांगले मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत मोठमोठे. आपण आपलं एक करू तयारी, आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक थोडीशी जाहिरात करू. आपलं स्वतःचं माध्यम आहे, आपल्याकडं प्लॅटफॉर्म आहे स्वतःचा, आपल्या हक्काचा. लोकांचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपण आपले स्वतःचे टाकलेले कधी पण चांगले, बरोबर ना. मग आपण आपली जाहिरात करू. जिल्हा परिषद उमेदवार, इच्छुक उमेदवार बालाजी घोडके, यवत. तुम्हाला काय वाटतं सांगा. नक्कीच म्हणजे अर्धवट स्वप्न राहिलेलं ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. फक्त
राहिलं होतं बाबा डिपॉझिट काय 5,000 रुपये असतं ते डिपॉझिट ते जप्त होऊन जाईल आपलं, हे ठरलेलं आहे आधीच. डिपॉझिट जप्त होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. काय आपल्या घरातले मतदान आपल्याला होणार नाही, ही परिस्थिती आहे आजची परिस्थिती. आपल्या घरातलं आपल्या घरातलं मतदान आपल्याला होणार नाही, हे लक्षात घ्या. तरी पण आपण फॉर्म भरायचं, 5,000 डिपॉझिट भरायचं आणि नुसतं नावाला भरायचं, काय नाही करायचं आपल्याला. नुसतं आपलं मज्जा, आपली एक इच्छा, बाबा चला जिल्हा परिषदला होऊन गेला बाबा, कोणतरी होता इथं, कोणतरी बालाजी गुडकी यवतमध्ये राहायला होता, त्याने आपलं केली ती तयारी, झालं तर धाडस बाबा, भरलं होता फॉर्म बिम, महिन्याला तरी झालं चांगल्या माध्यमातून. आणि आपण आपली जाहिरात करू पुढं. कशाला कोणाची जाहिरात, कोणाची फोटो टाकायचे, कोणाच्या बातम्या टाकायच्या, हे का नाही, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अर्धवट 2017 साली अर्धवट राहिलेलं स्वप्न 2025ला पूर्ण करू का नको, हे तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये शेवटला. ठीक आहे, चला.